सणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो सण आलाच बघा, पूर्णपणे झाला. आता मी घरून ती कामावरून घरी चाललोय. अक्षरशः आता वाडा फिरा बघा इकडचं बघा, एक 2-4 दिवसात ही करते. अक्षरशः आता पावसा दिवस चालू झाले, चला तरी आपण जाऊ घरला. गाडी पूर्णपणे आता चालवायला लागलोय. पावसाळ्यावर सगळं रान बघा असं झालंय सगळं. हे धुंदगार वारा हा शहरा. तर बघा फॅमिली, मी चाललोय आता. तुम्ही बघू शकता हाल काय झाले तर, कारण की आपल्यावरती जरी 10 रुपये जरी नसलं तर कोण देणार नाही हो, कोणच देणार नाही. हे कधीही खरं आहे बघा. ही पाऊस वातावरण झाले बघा बघा. पूर्ण गाड्या फिड्या आल्या त्या, ऊस पाक सुकून गेला होता. ऊस पण 1 नंबर झालाय बरं का, 1 नंबर ऊस पण झालाय बघा. पावसाची काळजी घेत जावा. आता गवता फिरता मुलकाची वाढणार आहे ती जायची ट्रीट आहे म्हणून जाम आहे बघा. ही ऊस ह्या अगोदर दावला होता, कसा झाला बघा. आता हे झालाय बघा. चाललोय मी आता घरी चाललोय. तर संध्याकाळचे आता सध्याला 7:30 वाजले बरं का. एका सेकंदात सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरून नका. संध्याकाळच्या 7:30 वाजलेल्या. तर माझी अवस्था अशी झाली आणि दिवस असलेली दिसतंय अजून तर. दिवस असलेली दिसते बघा. हे तुमच्या कसं आता हिरवगार वातावरण होणार बघा. हिरवगार वातावरण झाले बघा. अवस्था काय झाली बघा माझी तुमच्या डोळ्यात बघा. कारण कच्चा रस्ता लागते पूर्ण. अक्षरशः संध्याकाळच्या 7:30 वाजलेले 7. एका सेकंदात फॉलोअर्स लाईक करायला विसरू नका बघा. आता इथनं पाच वाचा गाड्या घसराचा चान्स आहे. गाड्या घसराचा चान्स आहे. मी बंद करतो आता बरं का. भेटू बघा. ही आता कच्चा रस्ता लागला आहे, लय अवघड आहे आता इथनं. आता ही रस्ता 1-2 दिवसात पाक जॅम होणार म्हणजे होणार. थोडी तेवढी रस्ता केला या. पाणी झालंय पूर्ण पाणी झालंय बरं का. पाऊस पूर्णपणे चालू आहे मुलकाचा. रस्त्यावरून हे पाणी असं झालं या सगळीकडे. आता हिरवागार बघा. आता ऊस बघा. संध्याकाळच्या 7:30 वाजले. मी आता सध्याला बघा गाडीवर तसंच आहे पूर्णपणे बघा. रस्त्यावरून हे पाणी झालंय पूर्णपणे. तुमच्या डोळ्यानं बघा. ही ऊस वाट्याच्याकडं हे पूर्णपणे सुकून चाललेलं, वाळून चाललेलं बघा. इकडं करपून चाललेलं, इकडचं पण ऊस पाक हे करपून चालला या बघा. वातावरण असं झालं या बघा. संध्याकाळच्या 7:30 वाजले. 7:30 वाजले त्या. माझं असं अवस्था होऊन बसली असं बघा. ही बघा परपंच आपला. चला तर जाऊ, चला पुढं. घरी आलोय मी आता. अक्षरशः लाईटच नाही. संध्याकाळची अंधार झाला, लाईट नाही पूर्णपणे बघा. बल्ब नाही बघा. पांघरून नाही तसंच आहे बघा. हे पत्र्याचं घर आजीच्या बघा. हे आजोबाचा ड्रेस. आलोय आता टकून आणखी मला जाणार. काय करायचं, आपली कौतिक कोणाला सांगून तरी नाही. आपली वाईट असल्यावर कोण येणार नाही. कधीही खरं आहे. लाईट नाही आपलं असेल तसं काही बघा. पिशवी आता टिकवली बघा. ही वातावरण असं झालं बघा. असं सगळं एकच खोली आहे. स्वयंपाक बाहेर करते पण इकडच्या बाजूला ठेवते. शिरलं पण त्यातच. काय करायचं. नोट्या भिजल्या, नोट्या पैसे नोट्या बघा जरा भिजल्या. खिशामध्ये होत्या म्हणलं भिजायच नाही ते म्हणून काय सांगता येत नाही बघा. भिजल्या पैसे नोट्या. आता कपडे काढली बरं का. शर्टाच्या खिशामधनं पॅन्टीमधनं नोटा भिजल्या. 500 एक आहे आणि 100-100च्या अशा वल्यागार झाले त्या. आता चुलीपाशी शिपटू त्याला नीट होते सर. या आजोबा चेजीवर जायचं मोबाईल बघायला चालू आहे. ही आजी आणि असा परपंच ह्यांचा शांत बसायला नगं म्हातारपणी मोबाईल घेतलाय. असू दे, द्यायची इच्छा असू दे. कुठे जावं म्हातारपणी इथं बरं का. इकडं बघा शेर जायचं इथं. शेर जेव्हा इथं ह्यात परपंच. इकडं असं ही पत्रा बघा. ही चूल. हे असा परपंच. म्हातारपण लय वाईट.
आता या वाईट स्वतः डोळ्यात बघितलंय मायबापाला सांभाळायला मायबापाला सांभाळायला कोण कोण असं नसतं. पलीकडे शेड आहे एक. झाले बघा नोट्या शिकून. शिकून झाले नोट्या शिरत. हा सगळा धूर धूर झालाय. पलीकडे लाईटी आहे त्या इकडेच लाईट नाही बा झाल्या कडक. तर चला पुढे नोट्या तर आता हरकल्या. आता टकुरं पुसलं आणखी तसंच आहे. टकुरं पुसलं नाही आणखी. पावसाची काळजी घ्या स्वतःची. लय विचार करणारा दुसऱ्यासाठी. आपण नीट आहे तर आपण नीट आहे. शिरद इकडेच बांधली ती काय काय हे सगळा धुरच झालाय. ह्या पासुट्यान पिट्टे लाकडं पण बरे आणून ठेवली एवढी तर लाकडं. बा कशी आहे परिस्थिती काय सांगायचं कोणाला. काय उपकार आहे. खाते ती मज्जा मारते ती आमची सारख्याच कसलं हालायचं. बघा आजी कशी बोलते. हे मी पहिला भाऊ बोहायला म्हातारपणी आणि आता ह्यांना असं बोहायचं आले. लेकरांसाठी काय काय केलं असेल. लेकरांसाठी रात्रीचा दिवस केला असेल आणि मायबापाला सांभाळत नाही असं करणार रे करणार. बघा काय घालायची अशी पेटायची होईल. ओली गार लाकडं पण आहे ती इकडे भाकरी तर चेन दिसते काय आता. मी पण आलोय आता. हे आमचा आजोबा बघतोय आतमध्ये मोबाईल. ही बॅटरी आणि घेत आणू बॅटरी. बातम्या बातम्या पैसे तर वाढलं बरं का. तर बॅटरी घेऊन जायची. बॅटरी घेऊन जायची. काय करायचं आलोपासून आणखीन पाणी पण पिलं नाही. पाणी पण पिलं नाही. कुठे खेळी तर बघा चला टपळ पुष्प आणखीन पुसलं नाही बोलतोय मी. आणखीन जाळ लागला चुलीला. स्वयंपाक केलाय आताशी. कोण कुठली लोक. हां नाही ही मोबाईल म्हणजे माणसं बघते तुम्हाला नाही ह्यातलं कळत काय. म्हणजे असं ह्यांना दिसतं ना. म्हणजे असं तुम्हाला तुमच्या टायमाला मोबाईल नव्हतं ना काय नव्हतं. त्यामुळं असा घोळ आहे. मोबाईल ते आमच्या टायमाला सगळ्यात मोबाईल इरत नव्हता काहीच नव्हतं. बघा भोग अवघड आहे सोपं नाही. एक फॅन झालाय एक फॅन राहिलाय. अशी भांडी पडली ती सगळे. हा हा बातम्या बघतात अजून. हां संध्याकाळी आता 7:30 वाजले. पाऊस पण रिम रिम झिम झिम येत आहे. कसं झालंय सगळा धूर 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 झालाय.
धूर असू दे. येसूर शेतीमध्ये संध्याकाळच्या 8 वाजले ते आले कॉक फिरवायला. हा इथला कॉक फिरवायचा आहे खालचा. ऊसाला पाणी लावायचं आहे. आजोबाला म्हणलं तुम्ही थांबा म्हणलं, मी इथं जाऊन फिरून मला सांगितलं फिरवून लाईट येईल नाही तर नाही येईल. आका अक्षरशः आता चाललोय खाली. पाया सुधी चपल्या नाही त्या चपल्या नाही त्या का तर चिकूल चिटकतोय. असा ही स्ट्रगल लाईफ माझी आजची. तुम्ही व्हिडिओ कसा वाटते लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. कसं वरती ती लाईटच नाही वरती ती असं अंधार बुडूक ऊस आहे ते असा झाला आहे. आता हे पण आलं आहे अंधारात चाललोय घरी. चला मग आता जाऊ. भेळ केली आजोबाने भेळ बघा इकडं कशी केली. नुसता मेवा कालवण कांदा चिरलाय आता इथं कांदा चिरलाय. तुम्हाला तूट आहे करायची कोणाला कोण तोंड आहे अन्य खात असतो काही होय राण्या हा खायच नाही का तू बोय खाऊ की बोय कशी झाली मला काल वाचत विचारतो मी आता तुमचे पुस्तक का बघा. म्हातारपणी बांधणं ह्यांची कौतिकायची. मला भेळ चालू आहे भेळ करते ती. आता मी पण जेवतो. चला तुम्ही पण ये जेवायला. कळकला असं आहे असं आमचं. जरा घ्या पिलटी झाली मस्त पैकी. शेंगदाण टाक 2 टक्के रावली शेंगदाण महाग झालेत. हा महाग झाले ते शेंगदाण. माता काय रे? 30 टाकी बात कर चल तुम्हाला घ्यायचं ते घेऊन खावा नाही येत नाही का चला घ्या तुम्ही बसा एका कोपऱ्याला मला बसू दे. तांबडे एकरावर आहे. बसू तू बसते. अजून पण लाईट नाही अजून पण लाईटच नाही. अंधार झालाय लाईट नाही काही सांगता येत नाही. शेतामध्ये रानात आहे घर लाईट काही सांगता येत नाही. अंधार उडूक मध्ये खायला चालू आहे. मी पण जेवतो तुम्ही पण या. माळू आणलंय माळव बघा इकडं बघा. केळं पण आहे ते घेऊ खाऊ केळं. आंबा इथं पाटीतलं काय करायचं घ्यायचं हा तीच घे पाटीतलं घेऊ. पाटीतला आंबा घेतलाय बघा. इकडं खोक्यात पण हिरवा इथं झाडं जाणतात हिरवच खाते म्हातारा आमचं आजोबा बघा. हा धर ताई तू जेवती नाही आता. माझ्या एखादच आहे होय शाबू केलाय नाही नाही केला का. मला खाणे आता जेवतो चालू तिथं बाकी आहे जरा. लाईटीला करा. शेंगदाण्याचं आहे काढून शेंगदाण्याचं केलं. शेंगदाण्याच नुसतं काढून आता मळवणलंय नुसतं शेंगदाण्याच घालून खायचं खावा काय होत नाही. ह्या ड्रम मध्ये मी पाणी आणतो बघा गावातनं मला प्यायला. तिथं ठेवा खाटावर. बघा भाकर चुलीवरची भाकर बरं का. चुलीवरची भाकर एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी. गॅसला काय करायचं हो गॅसचा काय उपयोग नाही. गॅसनं किती जरी बसलं तरी पिठा लागायची लागतेच. पण ही चुलीवरची भाकर बघा कशी आहे बघा कसा पापून राहिलाय एक नंबर. बघा इकडं बघा हो तरी या जेवायला. मी पण जेवतो आता. कुचच करतो मी पण. अरे ठेव की
हातानंच खुश करतो दुमकी. ही ट्रगल लाईफ तुम्हाला दावीन म्हणता राहील. झालं एक नंबर. या जेवायचं तुम्ही पण. सांगते त्यांना आजोबा जेवतो म्हणून. कसं आहे सिस्टीम, त्यांना काही कळत नाही, त्यांची शाळा जायला नाही, काय होते नाही. सकाळचं पाणी तुला भाकरी खायची का? चपाती आहे जरा खाली. खायची हा खायची घे मग चपाती. करण्याचं तर आठवलंच नाही का. खायची ना भाकरी चकरीच असते तुला एखादं होती किती टोपल्यात किती द्यायच्या. कुठे द्या कुठे द्या भाकरी टाकली सारखं माणसाला येड्याच करता बोललं म्हणजे लय अजून सुटत नाही. जेवण झालं आता. हो का, जेवण तर झालं. जेवण झालं तर असं जेवणाचं ट्रगल होतं माझ्या सुरुवातीपासून शेवट. कसं वाटलं ते सांगा. आजोबा चालू आहे जेवायला यांचं. दोस्त धन्यवाद. बाय बाय.